नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर हा व्हिडिओ आहे ज्येष्ठ अधिक मासातील अमावस्येचा. तर अमावस्येच्या दिवशी माझी रोजची देवपूजा, उंबरठा पूजन, मी केलेला पुरणपोळीचा स्वयंपाक आणि स्वामींना धोंडे दानाचा प्रसाद दिलेला. तर त्या दिवशी स्वामींना मी प्रसाद दिला आणि स्वामींनी स्वतः मला काय निरोप पाठवला, माझ्याबरोबर काय चमत्कार झाला, तर मी ते पुढे दाखवते. तुम्ही व्हिडिओत कंटिन्यू राहा. तर मी अधिक मासातील पारायण केलं होतं, अधिक मास महात्म्य. तर 3 दिवसाचं पारायण केलेलं होतं. तर त्याची समाप्ती करायची होती, त्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला होता आणि मनात आलं की चला स्वामींनाही 33 धोंडे दान करावं. तर स्वामींसाठीही 33 धोंडे बनवले होते. तर अशा प्रकारची मी इथे अधिक मास महात्म्याची पूजा केलेली होती. तर त्याचं मी 3 दिवसाचं पारायण केलं. तर अशी साध्या सोप्या पद्धतीने मी त्याची पूजा केलेली होती. सकाळी सकाळी सर्व कामे आवरून, घर वगैरे स्वच्छ करून, लादी वगैरे पुसून पहिलं मी अगोदर उंबरठा पूजन केलं. पण अगोदर तुम्हाला मी ही रोजची देवपूजा दाखवते, कारण मी काय सविस्तर पूजा दाखवली नाही, पण अशा प्रकारची मी पूजा केलेली होती. आणि असं काही असलं ना वेगळं काहीतरी, एखादी तिथी सणवार, तर दिसायला आपण काही 1-2 मिनिटाचा व्हिडिओ असतो, पण पूजा करायला इतका वेळ लागतो. प्रत्येक देवाला कुठलं फुल आवडतं, प्रत्येक देवाला कोणता कलर आवडतो, त्यानुसार सगळ्या फुलाची मांडणी करायला, प्रत्येक देवासमोर त्यांच्या त्यांच्या आवडीचे फुलं, तुळस, बेल, दुर्वा सगळं हे ठेवायला इतका वेळ जातो ना. आणि आपण आपल्या श्रद्धेनुसार, आपल्या आवडीनुसार आपण करत असतो. देव काही सगळ्या गोष्टीचा आपल्याला मागणी करत नसतो की मला फुलंच पाहिजेत, पण प्रत्येकाची आवड असती आणि ती प्रत्येकाला सवय लागलेली असती. तर अशा प्रकारचे मी उंबरठा पूजन वगैरे केलेलं होतं, तुळशीची पूजा केलेली होती, रोजची देवपूजा केली होती. कसं असताना काही कामं आपण 10 मिनिटात करू शकतो, पण तेच काम जर पटकन आणि करायचं म्हणून करायचं असं करण्यापेक्षा आपला जीव ओतून आणि मनापासून जर केलं, तर त्या कामामध्ये एक सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि ती ऊर्जा आपल्या घरासाठी आनंद देऊन जाते. एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरातील वातावरण बदलते. आपण काही मनापासून आणि श्रद्धेने केलेल्या गोष्टीमुळे आपल्या घरातील काही गोष्टी आपोआप चांगल्या होऊ लागतात आणि आपण जे मनात ठरवलेलं असतं त्याला मार्ग मिळू लागतात. तर हे रोजचं असं रोजची रोज आपल्याला करायला वेळ नसतो, पण काही ठराविक दिवशी अमावस्या, पौर्णिमा, गुरुवार, सोमवार, शुक्रवार असं काही ठराविक दिवशी तुम्ही उंबरठ्यावर जरूर हळदीचं लेपन करा. त्या लेपनामध्ये कापूर, गुलाबजल, गंगाजल, थोडंसं अत्तर आणि साधं पाणी मिळून ते उंबरठा लेपन करायचं आणि त्यामध्ये हळदीचं घट्ट लेप करून तो उंबऱ्याला लावायचा आहे. आणि छोटीशी, असं काही नाही की खूप मोठीच रांगोळी काढायला पाहिजे, तुम्हाला जसं जमल तशी छोटीशी रांगोळी. सकारात्मक ऊर्जा तयार होऊन नकारात्मक ऊर्जा दूर होते. ग्रहदोष, पितृदोष त्यामुळे कमी होतात. घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो, कारण हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तर माझ्याबरोबर घडलेला स्वामींचा एक छोटासा चमत्कार मी सांगते. काही गोष्टी आपण अंतःकरणातून, मनापासून आणि श्रद्धेने जर केल्या, तर नक्कीच त्याचा कृपा, आशीर्वाद आणि प्रसाद प्रत्येकाला मिळतच असतो. फक्त मनामध्ये दृढ श्रद्धा पाहिजे. तर हे जे स्वामी भक्त असतील तर त्यांना नक्कीच स्वामींचा चमत्कार अनुभव अधूनमधून येतच असतात. तर माझ्याबरोबर काय घडलं, तर मी स्वामींसाठी धोंडे बनवले होते आणि 6:30ची स्वामींची आरती असते, तर त्यासाठी मी धोंडे देणार होते. तर धोंडे केले म्हणजे पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाकही केला होता. मला काही लोकांचं जेवणही बनवायचं होतं आणि घरातही 33 धोंडे, स्वामींनाही 33 धोंडे द्यायचे होते. तर बाकी सगळं काही आवरलं, पुरणपोळी आणि धोंडेच बनायचे राहिले होते. तर नंतर घरात जो थोडासा पसारा पडलेला होता, तर तो म्हटलं एकदा आवरून घेऊया, नंतर दिवाबत्ती करायला मग सगळं स्वच्छ राहील. आता थोडंसंच राहिलंय म्हणून मी बाकीच्या गोष्टी आवराआवर करत बसले किचन मध्ये. आणि किती वाजले हे काही माझ्या लक्षातच आले नाही आणि झाडू मारत मारत हॉलमध्ये गेले, तर घड्याळात पाहते तर अरे बापरे, 6:30ला फक्त 10 मिनिट बाकी होते. काळजावर असा दगड मारल्यासारखा झाला आणि विचार केला की मला 6:30च्या आरतीला धोंडे द्यायचे होते आणि आता तर सगळं आवरून सुद्धा असं झालं. खूप मनाला तळतळ, हळहळ वाटली. मी तुम्हाला ती शब्दात व्यक्त करू शकत नाही. मला खूप म्हणजे खूप वाईट वाटलं की आता शेवटचा दिवस अधिक मासाचा संपत आलेला होता आणि मला द्यायचे होते. तर 6:30च्या आरतीला पण नैवेद्य तिथे
पोहोचणार नाही, म्हणजे खूप मनाला वाईट वाटलं. पण नंतर तरीही हातातलं काम तसंच पटकन केलं आणि लगेच मी किचनमध्ये आले. म्हटलं आता काही हो स्वामी, 6:30ची आरती 7:00-7:30ला हो, काहीतरी असं काही मध्ये येवो की आरतीची वेळ बदलली जावं, असं खूप काही मनात विचार येत आले. पण तसंच करत राहिले. तर मग केले. त्यानंतर मला तर काय जायला जमत नव्हतं, कारण स्वयंपाक खूप करायचा होता. दुसऱ्या लोकांनाही जेवायला द्यायचं होतं. तर मग मिस्टरांना बोलवलं, तयार केले आणि त्यांना सांगितलं की म्हैसूर पाकाचा नैवेद्य आणि हे धोंडे याच्यामध्ये स्वामींच्या मठामध्ये नेऊन द्या. तर म्हटलं जाऊ द्या, आता 6:30ची आरती, नाही मिळाला तरी एक आपल्याला द्यायचं होतं, एक प्रसाद म्हणून स्वामींच्या समोर ठेवला तरी हरकत नाही, असा मनाला दिलासा दिला आणि प्रसाद स्वामींच्या मठामध्ये दिला. तर नंतर सगळी आवरावर वगैरे झाली, जेवण वगैरे झाली आणि त्यानंतर रात्री झोपण्यासाठी गेले. झोपायच्या वेळेला आपण तर थोडासा फोन पाहतोच. फोन हातामध्ये घेतला आणि आमचा एक ग्रुप आहे स्वामींच्या केंद्रामधला, 300-400 लोकांचा ग्रुप आहे. तर त्यामध्ये भरपूर असे फोटो वगैरे पडलेले होते. तर सहज त्यामध्ये फोटोचे म्हणजे सहजच फोटो पाहत होते, आपलं डेली पाहतो त्याप्रमाणे. तर तुम्हालाही मी इथे दाखवते. तर ते धोंडे स्वामींच्या समोर ठेवलेले होते. ते पाहून अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं. खरंच खूप छान वाटलं. म्हटलं एवढ्या श्रद्धेने आपण केलेलं होतं आणि इतकी मनाला तळमळ वाटत होती. पण एक स्वामींनी निरोप पाठवला. मला हा फोटो दाखवून स्वामींनी माझ्यासाठी निरोप पाठवला की हे बघ, तुझे धोंडे मी ग्रहण केले आहेत, माझ्यापर्यंत पोहोचले आहेत, माझ्या समोर ठेवले आहेत. स्वामींसमोर ठेवलेला तो प्रसाद पाहून मनाला असं वाटलं की मी स्वतः तिथे तो प्रसाद नेऊन ठेवलेला आहे. आणि तो फोटो दाखवून स्वामींनी एक चमत्कारच केला. कारण तो फोटो पाहून इतका आनंद झाला ना, की तो जर फोटो नसता दिसला ना, तर जेव्हा लक्षात आला असतं तेव्हा मनाला रुखरुख राहिली असती की वेळेत पोहोचला नाही आणि काय माहिती आता तो स्वामींच्या समोर तो प्रसाद ठेवला की नाही. तर अशा पद्धतीने स्वामींचा छोटासा एक माझ्यासाठी चमत्कारच होता आणि तो मनाला खूप काही सांगून गेला. मी तुम्हाला थोड्या शब्दात सांगितलं आहे, पण खरोखरच कधी कधी असे काही चमत्कार आणि असं काही अनजानेपणे गोष्टी घडतात ना, तर स्वामी आपल्या बाबतीत, स्वामी स्वतःच आपल्याला ते काही संकल्प देऊन जातात. स्वामी बाबतीत कुठलीही गोष्ट तुम्ही अंतःकरणातून आणि श्रद्धेने जर केली ना, तर त्याचं फळ स्वामी 101% आपल्या पदरात द्विगुणित पाडत असतात. हा सगळ्या स्वामी सेवकांचा अनुभव आहे. तर अशा प्रकारे छोटासा माझा स्वामींचा एक अनुभव होता, तो मी तुमच्याशी शेअर केला. तर अशा पद्धतीने माझं पूजा अर्चा आणि त्या दिवशीचा दिवस गेला. तर जेवढं जमेल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. कसा वाटला व्हिडिओ नक्की प्रयत्न करा, असा छान व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न असेल. नवीन असाल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.